आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. मी पुढच्या कवयित्रीला आमंत्रित करते, नम्रता अरसूट. ज्येष्ठांना आणि श्रेष्ठांना माझा साष्टांग नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे सत्तेमधील सामाजिक न्याय. ओके, सत्तेमधील सामाजिक न्याय. जात पात धर्म पंथ, जात पात धर्म पंथ यांचे जाळे विणले गेले. जात पात धर्म पंथ यांचे जाळे विणले गेले. माणसा माणसात भिंती उभ्या राहून हृदयच दुभंगले गेले. जात पात धर्म पंथ यांचे जाळे विणले गेले. माणसा माणसात भिंती उभ्या राहून हृदयच दुभंगले गेले. स्वार्थाच्या या वादळात सत्य मात्र हरवून गेले. स्वार्थाच्या या वादळात सत्य मात्र हरवून गेले आणि माणुसकीचे दीप कुठेतरी सर्वत्र मंदावून गेले. माणुसकीचे दीप कुठेतरी सर्वत्र मंदावून गेले. कुणी भुकेला कुणी उघडा, कुणी श्रीमंतीतही आतून तुटतो. कुणी भुकेला कुणी उघडा, कुणी श्रीमंतीतही आतून तुटतो. कुणी नावासाठी रस्त्यावर लढतो तर कुणी जगण्यासाठी एकटाच झगडतो. कुणी नावासाठी रस्त्यावर लढतो तर कुणी जगण्यासाठी एकटाच झगडतो. साहेब, हीच सामाजिक स्थिती अनिवार्य म्हणायची का? हीच सामाजिक स्थिती अनिवार्य म्हणायची का की आपण उभी केलेली स्वार्थाची भिंत उंच आभाळाला भिडायची का? हीच सामाजिक स्थिती अनिवार्य म्हणायची का की आपण उभी केलेली स्वार्थाची भिंत उंच आभाळाला भिडायची का? रस्त्यावरच्या त्या लेकराला भविष्याचा उजेड का दिसत नाही? रस्त्यावरच्या त्या लेकराला भविष्याचा उजेड का दिसत नाही? आणि शेतकऱ्याच्या कपाळावरच्या घामाला योग्य किंमत का मिळत नाही? रस्त्यावरच्या त्या लेकराच्या डोळ्यात भविष्याचा उजेड का दिसत नाही? आणि शेतकऱ्याच्या कपाळावरच्या घामाला योग्य किंमत का मिळत नाही? कारण साहेब, शिक्षणाच्या दारात स्वप्न उभी, शिक्षणाच्या दारात स्वप्न उभी पण संधीच्या पायऱ्यावर कुलूप आहे. शिक्षणाच्या दारावर स्वप्न उभी पण संधीच्या पायऱ्यावर कुलूप आहे. मेहनतीच्या हाताला खड्डे पण यशाच्या यादीत मात्र नावच गायब आहे. न्यायाचा देश म्हणतो आपण, हा न्यायाचा देश म्हणतो आपण, मग अन्यायाचा आवाज एवढा कमकुवत का? हा न्यायाचा देश म्हणतो आपण, मग अन्यायाचा आवाज एवढा कमकुवत का? का गरिबाचं दुःख बातमी होत नाही? का गरिबाचं दुःख बातमी होत नाही आणि नेहमी सत्तेचाच आवाज मोठा ठरतो का? का गरिबाचं दुःख बातमी होत नाही आणि नेहमी सत्तेचाच आवाज मोठा ठरतो का? आणि साहेब, वर्तमान स्थितीत न्याय मागितला तर मिळेलच असं नाही. वर्तमान स्थितीत न्याय मागितला तर मिळेलच असं नाही. तो मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष लढा द्यावाच लागतं. वर्तमान स्थितीत न्याय मागितला तर मिळेलच असं नाही. तो मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष लढा द्यावाच लागतं. आणि सत्याची पायभरणी कोसळलेल्या जिंकणाऱ्या या वादात, सत्तेची पायभरणी कोसळलेल्या जिंकणाऱ्या या वादात माणसातलं खरेपण मात्र हरवावंच लागतं. माणसातलं खरेपण मात्र हरवावंच लागतं. सामाजिक न्याय म्हणजे फक्त घोषणा नाही. सामाजिक न्याय म्हणजे फक्त घोषणा नाही, तो जळणाऱ्या अंतःकरणाची ज्योत आहे. सामाजिक न्याय म्हणजे फक्त घोषणा नाही, तो जळणाऱ्या अंतःकरणाची ज्योत आहे. न्याय म्हणजे भीतीवर मात करून ठाम उभं राहणं आहे. न्याय म्हणजे भीतीवर मात करून ठाम उभं राहणं आहे. आणि साहेब, तुमच्या सत्तेमधील सामाजिक न्याय, तुमच्या सत्तेमधील सामाजिक न्याय जनतेसाठी मात्र खोट्या मीपेक्षा सत्यातलं आपण मोठं करणं आहे. सत्यातलं आपण मोठं करणं आहे. धन्यवाद.